आता मारुतीराया विचार करायला मनात किंवा आता आपण मनी घेतला द्याला पण जावं सीतेची आज्ञा पण आपल्या मनात किंवा राक्षस हे त्याला गांजायचं इंद्रजित आहे बलवान मग त्याला सुद्धा गांजायचं आणि नंतर आपण रामाच्या भेटीला जावं म्हणून रावणाला आलेली खून म्हणून समजावी मारो राक्षसाच्या कोडी लंका करो निकड फोडी मग श्रीरामा पाशी जाते गोडी ऐसी आवडी हनुमंता आता मारुतीरायाला आवड वनाचा ध्वंस करायचा राक्षस मारायचे आणि राक्षस मारून सगळ्या लंकेची होळी करायची आणि नंतर रामाकडे जावं इतके करून जाता सुख कपी कुळा समजता सुख होईल रघुनाथा सुख हनुमंता विद्याचे आता एवढं मी कार्यक्रम केला लंकेला निरोध केलं हे केलं तर मग रामाला सुद्धा सुख वाटल आणि आपल्याला सुद्धा सुख वाटल की रावणाला गाजून आपण याला चित्रकूट पर्वत आलो सीतेचे न करावे अध्यापन माझ विध्वंस नैवन सीतेशी पुसावे जाण करी विधान म्हणते ज्यावेळेला मारुतीरायाने विचारलं आपल्या तर मनात आहे पण आता सीतेची आज्ञा नाही आता सीतेची आज्ञा घेतल्याशिवाय आपल्याला कोणतंच कार्य करायचं नाही म्हणून मारुतीराया मनात विचार करू लागले गोडती सीतेची आलोटा गण रे मने बा शीघ्र गमन हनुमंत खारतिया मन लजाय मन बोलना आता ज्यावेळेला सीतेनं मारुतीरायाला आज्ञा दिली जाय बाप्पा लवकर आणि रामाला घेऊन ये मग मारुतीराया बोलले नाहीत खाली मान घातली आणि खाली मान घालून काय म्हणते सीता जुदी सांगावया जान उल्हासन देखो संपूर्ण दिसतो हातिया विघ्न काय कारण मज सांगे मारुतीराया तू काय केलं रामाची शुद्धी सांगायचो आलास आणि आता मी म्हणाले किंवा रामाची शुद्धी घेऊन तू जाय ताबडतोब तुझ्या मनात उद्विग्न झाले कारण तरी काय मला ते सांग मग मी काय म्हणते बोलो तुझे करिता शोधन नाही अन्न ना जीवन शुद्धो जाव पाय प्राण सिंधू लग्न एक रावे आई माते तू सांगालीस म्हणले तुझ्या शुद्धीसाठी निघालो तेव्हापासून माझ्या पोटात अन्न नाही पाणी नाही एवढा सिंधू उल्लंघन करून आलो मग आता उपवासी आहे आता उपवासी पोटी कसं जाऊ मी ऐको हनुमंताचे वचन सीतेशी आले अर्दन याशी देता समाधान केवी गमन की करावे ज्यावेळेला मारुतीराया म्हणले त्यावेळेला सीतेला दुःख झालं किंवा राम भक्त आलाय आणि त्याला पाणी पिय म्हणलं नाही त्याला अन्न दिलं नाही आणि तसंच गमन करायला मी किती अभाग्य अशी सीता मनाला बोलायली याचे नपसता स्वागत नाही केले अभ्यंगात नामा पापी मिळत धाडते राम भक्त भुकेला मी त्या मारुतीचं स्वागत सुद्धा केलं नाही त्याला पाणी पिय म्हणलं नाही फळ खाय म्हणलं नाही आणि आता भुकेजलाय आणि भुकेलेल्या माणसाला रामापाशी धाडायले मी म्हणून असं सीता मनात विचार करायले ऐके सख्या हनुमंता शिकल्या मज शोधिता जीवे वाळून तत्वता सांगे नाता ते करी ऐक बाप्पा का तर ऐक बाप्पा म्हणले का तर तू माझ्या सुधीसाठी आलास म्हणले आता किती झालं 6 महिने होत असं म्हणले आणि तितका उपाशी मग मी आता काय सांगते तू ऐक म्हणली हे घेऊन कर कंकण लंके माझे जावे आपण घेऊन चतुराज अन्न करी भोजन आता काय कर हे माझ्या हातात कंकण आहे म्हणले आणि हे कंकण घे आणि लंकेत मोड आणि मोडून तुला काय खायचंय
ते कर भोजन कर. हनुमान पुषे सीते पाशी अन्न चवे आहे कैसी सीता विस्मी मनाशी तरी आमाशी काय बक्षे. मग त्यावेळेला कणकण मोड भोजन कर. मग त्यावेळेला मारुतीरायाने सीतेला म्हणले, माते ही अन्नाची चव कशी आहे. आता ती चवच आपल्याला माहिती नाही. मग चव माहिती नाही तर मग आता तुला काय आवडेल ते खाय. आता जे खाता येईल त्याची ग्रहे मातापणा चुना लावून तंबाखू भक्षणा दंतवग्न खाते जे त्याचे अन्न खाते त्याला ताबडतोब म्हातारपण येते म्हणले. आणि जे तंबाखूला चुना लावून खाते का तर त्याचे दात पडत येत म्हण. आम्ही रामदूत वानरा वनवासी निरंतरा नित्य फळाचा हारा सत्य संचारा जानके. माते आम्ही काय केत वाहणार आहेत. वंचर म्हणजे रानात राहणारे. आणि आमचा आहार म्हणजे काय फळं मुळं खायचा. मग बाकी आम्ही अन्नाला खात चव नाही. आम्हाला अन्नाची चव नाही काही नाही का तर फळाहार खातो. माझे मोडून कंकण लंका माझी फळे पूर्ण आवडती घेऊन जाण फळ भोजन करी बापा. आता तू काय करे कंकण ने आणि लंकेत मोड. आता लंकेमध्ये फळं भरपूर आहेत. तुला जे आवडत ते मनाला जे खावाटते ते फळ घेऊन खाय. सीते ऐके माझे चिळ मी तो सोया पी केवळ ज्या मनुष्या विठ्ठाळ ते फळ अर्पित वानरा. आता मग सीते आता मारुतीच्या मनात किंवा बगीचा युद्ध करायची आज्ञा घ्यायची. मग ते काय म्हणे किंवा आम्ही वंचर आहेत रानातले फळं खाणार आहेत. पण जे मनुष्याने विटाळ केलाय ते आम्ही फळ खात नाही. स्वहस्ते तोडून फळ संभार स्वयंभक्षू आम्ही वानर आतळल्या सुरनर ते सफळ वानर बक्षू नये. आता आम्हाला काय करतो आम्ही वाढणार आहेत किंवा स्वतःने हाताने फळ तोडतो आणि ते खातो आम्ही. आणि सुरनर कोणी जे तोडलं फळ ते आम्ही फळ खात नाहीत म्हणून असा नियम आमची मारुतीऱ्या सीतेपाशी सांगायले. सीता म्हणे यावनात मधुर सुंदर फळ अद्भुत तुला विद्या हात करील घात रावण. आता सीता म्हणती हे वन आहे अशोक वन आहे. ह्या वनामध्ये फळं भरपूर आहेत म्हणले. पण काय होणार आहे तू जर गेलं आणि फळाला जर हात लावला तर सुरवर आहे तर रावण आहे. रावण तुला मारून टाकेन. तो निमालिया हनुमंता तोची मजला प्राणांता दुःखे निमे लघुनाथा समवेत ते सुमित्रा. तिथं काय होणार आहे रावणानं तुला मारलं रावणानं तर माझा प्राण जाईल. पण माझा प्राण गेल्याच्या नंतर मग राम वाचणार नाहीत आणि लक्ष्मण बी सुद्धा प्राण सोडतेन. श्रीराम निमल्या पाठी निमती सुग्रवे कपी गोष्टी भरत शत्रुघ्न जगजेती उठा उठी निमत्याल. बरं राम जर निमाले तर सुग्रीव राहणार नाही. वानर सैन्य कपिराज म्हणजे सगळे ते राहणार नाहीत. बरं ते जसं मधले इकडे भरत शत्रुघ्न आहेत. भरत शत्रुघ्न सुद्धा राम निमाल्या ते सुद्धा राहणार नाही. या फळाची लावितात एवढा होय अनर्थ हनुमान म्हणे आसो वृत्तांत जातो येतो भुकेला. आता सीतेने म्हणली किंवा जर रावणानं मारलं तर एवढं हे होईल. मग मारुतीराय म्हणले आता आपल्या नशिबातच नाही फळाला. मग राहू दे म्हणले माते एवढं जर अनर्थ व्हायला तर जातो म्हणला भुकेला. आता कसं तरी माझे दिसते आहे सफळ माझे कपाळ निष्फळ निरोप देते जनक बाळ काळे वेळ मजाले. आता एवढं माझ्या नशिबातच नाही फळ तर चांगले दिसायले माझ्या कपाळातच नाही मला लिहायलेले. आता काय करावं. आता जनक बाळ म्हणजे सीता काय आपल्याला आज्ञा देत नाही आणि आपण आता तसंच
उपाशी जावं लागते. मार्ग शोधून जाता प्राण रामापासे सांगेल कोण तुझे न होईल सोडवण विघ्न दारुण ओढवले. आता मला तर काय उडी मारून जाणं होत नाही, कुठे एखाद्या दरीत पडत नाही, कुठं हे होईल. मग आता जर मी रामापाशी नाही जर गेलो, आता रामाला कोण सांगेल म्हणले सीता वना अशोकवना, तर तुझी तर सोडून होणार नाही. मग आता काय करावं काय नाही. विधानवे हा कल्पांत माझा होईल प्राणांत ऐसे बोलो हनुमंत सीता हृदयात कवळली. आता मी भुकेने आकुल झालोय, माझे तर काय तिथं जाण्याची ताकद नाही. आता भुकेनं माझा प्राण जातोय. मग असं म्हणल्या सीतेच्या मनामध्ये कळवळा आला आणि कळवळा येऊन काय बोलते. जव होय सुधारण पडली पळे खाई संपूर्ण घालितो रामाची आन फळ तोडून न खावे. आता सीतेनं आज्ञा दिली किंवा या बात म्हणली, तुला मी आज्ञा देते, पडलेले फळ खायचे म्हणली. फळाला हात लावायचा नाही, तुला रामाची शपथ घालून सांगायले फळाला हात लावायचा नाही, पडले ते फळ खायचे. ऐकोन सीतेचे आनेस हनुमान खाजवी दोई कुस हे म्हणाले माझ मानस आले वृक्षास पयांत. आता ज्यावेळेला सीतेनं आज्ञा दिली त्यावेळेला मारुत्र्याच्या मनात आनंद झाला, दोन्ही आपल्या कुशी बगला खाजवायले. आता काय करायचं, आपल्याला पडलेले फळं खायचे, तर म्हणून मारुत्र्या तिथून उठून एका वृक्षाच्या झाडाखाली आले. सोडोनी सीता वन पैसार दुरी जाओ निवैसला वानर करावया फळार करे विचार मारुते. आता सीतेपासून दूर लांब गेले आणि एका झाडाखाली बसले. आता आपल्याला फळाला हात लावायचा नाही, मग आता फळाचा आहार म्हणजे आता कसा खायचा ते मारुत्र्या विचार करायले. मेळवी प्रलयाग्नी अभिमंत्र जठराग्नी मग बैसला फळ भोजनी सावधान हनुमंता. मारुत्र्या जठर अग्नी म्हणजे आपला पेटीला म्हणजे आपल्याला फळं खाण्यासाठी. मग असा जठर अग्नी पेटीला आणि मारुत्र्या कसे फळ खातात ते ऐका. भोजना समयांतित मुख्य तुझे मुख्यात आधी आस करुणी तृप्त धर्मयुक्त भोजना. आता भोजनाला बसायचंय, मग भोजनाला बसल्याच्या नंतर अगोदर देवाला ब्रह्माला अर्पण करायचे आणि मग आपण फळ खायचे. तुझी घेता अवदन स्वयं घेवे अन्न प्रथम तुझा भोजन करी सर्वदा मारुते. तुझ्याला आधी अर्पण करायचं म्हणजे देवाला अर्पण करायचं आणि देवाला अर्पण करून मग आपण फळ खायचे असा विचार मारुत्र्या करायले. तुझ्या दोन्ही पंगती सादरा पूज्याज्ञा देवो निवानरा वेगी अर्पिया फळ संभारा रुचिकर स्वादिष्टे. फळ अर्पण करायचे. मग आता काय करायचं, पूज्याला आज्ञा दिली. आता हे ऋषी इथं आधी ऋषीला फळ अर्पण करायचे. देखो सारे तेके निमळशे आवश्यके आधी सेवनी पित्तमाशे मग अनेक फळे भक्षो. आता हे फळ तर पित्र म्हणजे पित्राच्या नावानं अर्पण करायचे आणि नंतर आपण भक्षण करायचे. उपळोनिया निंबोनी नारंगी शंका निंबोनी मातुलंगी मेळोनी साकवागी मग आरोगी गटा गटा. काय करायचं, ते झाड उपटायचं, फळाला हात लावायचा नाही आपल्याला. झाड उपटायचं, लिंबोनी नारंगी केळी असणारे आणि असे हे करून मग आधी काय करायचं, द्विजाला अर्पण करायचे. श्रीराम